जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण या अद्रकीच्या शेतामध्ये स्पॉट ड्रिंचिंग आणि पूर्ण शेताला आपण जी ड्रिंचिंग करतो त्याविषयी माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, स्पॉट ड्रिंचिंग का करावी किंवा संपूर्ण शेताला आपण जे कीटकनाशक बुरशीनाशक जमिनीतून देतो तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, म्हणून आपल्याला रिझल्ट भेटत नाही। खूप काही शेतकरी मेटॅलॅक्झिल असेल किंवा थायफोनेट मिथाइल असेल याची 1 किलो किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड असेल याची 1-1 किलो पर्यंत ड्रिंचिंग करून सुद्धा रिझल्ट भेटत नाही। का तर शेतकरी बंधूंनो, पाहिजे त्या ठिकाणी त्या प्रमाणात औषधी जात नाहीत, त्यांचं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन न झाल्यामुळं आपल्याला रिझल्ट भेटत नाही। कारण की आपण वारंवार औषधी सोडून सुद्धा रिझल्ट न मिळण्याचं कारण की त्या किडींना किंवा बुरशीला पाहिजे त्या प्रमाणात औषध न गेल्यामुळं तिची प्रतिकारशक्ती वाढून जाते आणि कालांतराने बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक सोडून सुद्धा रिझल्ट भेटत नाही। शेतकरी बंधूंनो, आपण यांना स्पॉट ड्रिंचिंग दिली होती। स्पॉट ड्रिंचिंग दिल्यानंतर आज या ठिकाणी लागण झालेल्या स्पॉटला तुम्ही बघू शकता। या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी स्टंपला लागण झाली तो असा धरून जरी वरती खेचला तर या ठिकाणी आपल्याला हा कंद वर येत नाही। या ठिकाणी सुद्धा लागण झाली होती। या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता शेतकरी बंधूंनो, लागण झाली। इथं लागण झाल्यानंतर सुद्धा हे स्टंप असे वरती खेचल्यानं सुद्धा उपटून न येण्याचं कारण हेच आहे शेतकरी बंधूंनो, की या ठिकाणी स्पॉट ड्रिंचिंग केली म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जखम झाली त्याच ठिकाणी आपण उपचार केले। पूर्ण शेताला औषधी सोडून आपल्याला रिझल्ट घेण्यापेक्षा ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्याच ठिकाणी स्पॉट ड्रिंचिंग करायला पाहिजेत।